नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याकडं एक अशी म्हण आहे, कशात काय आणि फाटक्यात पाय. कारण की खूप काही आटापिटा करायला गेलं आणि मग त्याचं काहीच त्याच्यातून निष्पन्न झालं नाही. किंवा दुसरं एक, मी कादर खानच्या एका सिनेमातला डायलॉग मला आठवतो. तो काहीतरी समोरून, तूने अगर कमीने कुत्ते माँ का दूध पिया है, तर हा शांतपणे उत्तर देतो, हा मैंने माँ का दूध नाही पिया है. आता हे असं म्हणल्याच्या नंतर असं अनएक्सपेक्टेड, अपेक्षित नसलेलं जर समोरून उत्तर आल्याच्या नंतर करावं काय हे आक्रमण करणाऱ्याला कळत नाही. विरोधकांनी इतका गोंधळ घातलेला होता, राजीनामा राजीनामा राजीनामा. आणि ती गोष्ट आता ज्या सगळ्या बातम्या समोर येतात, 5-6 दिवसांपूर्वीच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली होती. अशा बातम्या आहेत. खरं खोटं आता जे व्हायचं ते होत राहील. आम्ही यापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता तोपर्यंत राजीनामा आलेला नव्हता, त्याच्यामुळे त्याचा उल्लेख नाही. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं खरं तर तेव्हा असं म्हणता आलं असतं की आम्ही हा राजीनामा घेतलेला आहे. प्रत्यक्षामध्ये सोनम वांगचुक यांच्या उपोषणामध्ये राजीनाम्याचा मुद्दाच नाही. ते झालं. विरोधकांची जेव्हा फाटाफूट झाली, म्हणजे जंतर मंतरवरती एक आंदोलन चालू आहे, राहुल गांधी येऊन बसलेले पंतप्रधानाच्या निवासस्थानासमोर. तिकडं आम आदमी पक्ष, इकडं राहुल गांधी आहे. मुलायम सिंग यादव यांचा जो पक्ष आहे, समाजवादी पक्ष, जो आता अखिलेश चालवतात, त्यांचं सगळं तळ्यात मळ्यात, कधी इकडं कधी तिकडं, हे सगळं होऊ दिलं गेलं. आणि अचानक जेव्हा संसदेचा आता परत, म्हणजे आता हा व्हिडिओ मी काल केलेला आहे, आज तुमच्या समोर जो येतो आहे, त्यावेळेस संसदेचं अधिवेशनाचं दुसरा आठवडा सुरू होत आहे. पहिला आठवडा तर वाया गेला या सगळ्या याच्यामध्ये. आणि बरोबर त्या पार्श्वभूमीवरती हा राजीनामा आले. मला स्वतःला अशी शंका आहे की जसं कृषी आंदोलनाचं झालं, शाहीन बागचं झालं, दिल्ली दंग्याच्या बाबतीमध्ये झालं, आणि आता ही चौथी घटना आहे. एखादं प्रकरण चिघळत राहतं, प्रत्यक्षामध्ये डायरेक्ट त्याच्या समोरासमोर काही ॲक्शन घेतली असं दिसत नाही, आणि हळूहळू त्याचे परिणाम जाणवायला लागतात. कृषी आंदोलन 1 वर्षभर चाललं होतं, तेव्हा इतकं त्याचा सगळा अतिरेक केला गेलेला होता, आणि ते कृषी कायदे सरकारने वापसच घेऊन टाकले. आम्ही त्या कृषी कायद्याचे समर्थक आहोत. सरकारने कृषी कायदे वापस घेऊन शेपूट घातली असा जहरी आरोप सुद्धा आमच्यासारख्यांनी केला होता. अजूनही भाजपवाले आमच्यावरती चिडतात त्याच्यामुळे. पण मोदींनी त्यांचा जो राजकीय फायदा आहे, बरोबर त्याच्यानंतरच्या जे उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका एकतर्फी जिंकून घेतली. म्हणजे आता असा मुद्दा लक्षात येतो आहे, शाहीन बागच्या आंदोलनामध्ये CAA, NRC आणि ते सगळा गोंधळ तुम्ही बघा. दिल्ली दंगे, त्याच्यातले लोक, उमर खालिद, शर्जील इमाम वगैरे सारखे अजूनही कसे तुरुंगात खितपत पडलेले आहे. अजून बरीच नाव आहे त्याच्यामध्ये. या सगळ्या जे डफली गँग होती, ही सगळी JNU वाले जे सगळे होते, ते कशा पद्धतीनं चेकमेट झाले. काही जणांना प्रत्यक्ष शिक्षा झाली, उमर खालिद सारखे ते चेकमेट झालेले आहेत. जिग्नेश मेवाणीचं मी बाहेर नाव घेतलं होतं. गुजरातमध्ये 10 वर्ष व्हायला लागले त्याला. आता 2017ची निवडणूक आहे, मला वाटतं काही 17-18ची, गुजरात 17चीच. पुढच्या वर्षी गुजरातची निवडणूक होऊ घातलेली आहे. की त्याच्यामध्ये मोदीने हिमालय में जाके हड्डिया गलानी चाहिए असं त्यानं वाक्य वापरलेलं होतं. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं होतं. 9 वर्ष उलटले. जिग्नेश मेवाणी कुठे काय कुणाला माहीत नाही. काही कुठली शिक्षा झाली नाही, काही नाही. कन्हैया कुमारचं काय चालू आहे कळायला आता पता नाही. ज्या बिहारमधला तो आहे, तिथल्या काँग्रेसवाल्यांनी त्याला आता भीक घालणं सोडून दिलेलं. दिल्लीमध्ये त्याला पाठवलं होतं, तिथे पराभव झाला. ते सगळं काय व्हायचं ते झालं. म्हणजे ही जी पद्धत आहे, ठंडा करके खाव, समोर जो चेहरा येतो, आता अभिजित दीपकेचा चेहरा समोर आलेला आहे. सगळ्या राजकीय पक्षांना बाजूला ठेवून, सोनम वांगचुकला बाजूला ठेवून, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्याला आम्ही प्रतिसाद देत त्यांच्यासमोर आम्ही झुकतो आहोत, आम्ही वागतो आहोत, असं सगळं म्हणत ज्या पद्धतीनं ट्विट, इन्स्टावरती पोस्ट केल्या मोदींनी, आणि सगळ्या जनजीला तिकडे वळून घेतलं, आणि आता राजीनामा घेऊन तर ती हवा काढून टाकली. आता मुद्दा असा आहे की हे करणार काय. तूने अगर माँ का दूध पिया है, समोरच्यानी म्हणा मैंने माँ का दूध नाही पिया, हा देतो राजीनामा. दिला ना. मी कालपासून ज्या चर्चा बघायला लागलो, आणि बरोबर ते कुठं लागलेले तर लक्षात येतं. आता भाजपवाले मागं लागलेले आहेत काँग्रेसच्या. तेलंगणामध्ये शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. शिक्षण खातं स्वतः रेवंत रेड्डी या मुख्यमंत्र्याकडेच आहे, कारण तिथे पेपर लीक झालेले आहेत. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कर्नाटकच्या द्यावा, हिमाचलच्या द्यावा. ज्या 4-5 ठिकाणी ताजे जे प्रकरण घडलेले आहेत सगळे पेपर लीकचे, त्यांच्या आता मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आता अडचण अशी होऊन बसणार आहे. राजीनामे येतील की नाही मी परत सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला नव्हता तेव्हाही व्हिडिओ केला होता ना, आताही मी व्हिडिओ करते. माझ्या मांडणीत तुम्हाला एका शब्दाचाही फरक आढळणार नाही.
व्यक्तीच्या राजीनाम्याने काहीच होत नाही, कोणाचंही असो. व्यवस्था जी आहे ती जर तुम्हाला बदलायची असेल, मी परत एकदा जुना जो किस्सा बऱ्याच वेळा सांगितलाय पण परत सांगतो. महात्मा गांधींना पत्रकारांनी विचारलं, तुमच्यामध्ये जवाहरमध्ये नेमकं मतभेदाचा मुद्दा काय? इतक्या सोप्या पद्धतीनं इतकं नेमकं सांगितलेलं महात्मा गांधींनी. भले अजूनही त्या उत्तरानं चकित होता. ते म्हणाले की जवाहरची इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीतून भारतातून इंग्रज गेला पाहिजे, इंग्रजाची नीती राहिली तरी चालेल. पण माझं मात्र मत असं आहे की इंग्रज जायची काही गरज नाही, पण इंग्रजाची नीती गेली पाहिजे. तीच तशाला तशी गोष्ट आज घडते. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचा मुद्दाच नव्हता, व्यवस्था बदलायला पाहिजे. आम्ही तर आधी म्हणालो की हे फक्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांपुरता विषय आहे, सगळ्या विद्यार्थ्यांचा सुद्धा नाही, मोजक्या जागांपुरता विषय आहे. हे सगळं पुन्हा एकदा नोकरी आणि त्याच्या भोवती फिरणारं जे सगळं हे वर्तुळ आहे तेवढ्या पुरतच आहे. ते सगळं जे चक्र फिरत राहतं. ह्याच्याशिवाय रोजगाराच्या 95% ज्या शक्यता आहेत त्या बाहेर आहेत सरकारी नोकरीच्या शिवाय. एकूण उपलब्ध रोजगारापैकी 70 कोटी लोक काही ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय उद्योग पाणी करून इतरांना जगवतात, आपल्या कुटुंबियांना. या 70 कोटीमधले 3.5 कोटी फक्त सरकारी कर्मचारी आणि हे सगळे आहेत. म्हणजे 5% ते फक्त. 95% लोकांचा या सगळ्या सिस्टीमशीच काही संबंध नाही. आणि तुम्ही त्याच्यातल्या त्या नोकरी, त्याच्यामध्ये त्या मेडिकलच्या जागा, त्याच्या सगळं ते जे सगळे कोचिंग क्लासवाले, त्याच्यामध्ये त्यांचं रॅकेट चालतं, ते सगळं इतकं करूनही बसलेले विद्यार्थी 20 लाख होते. बसलेले विद्यार्थी म्हणतो 11 लाख पास आउट झाले त्याच्यामधून. म्हणजे हा सगळा मिळून भला बुरा सगळा परिणाम करणारे 20 लाख विद्यार्थी, त्यांचे प्रत्येकी 5-5 लाख, 5-5 प्रत्येक घरटी सरासरी काढले तर माणसं गृहीत धरले तर 1 कोटी लोकसंख्येची परिणाम करणारा घटक होतो संपूर्ण 140 कोटीच्या भारतात. 1 कोटी लोकसंख्येचा संबंध आहे. त्याच्यावरून किती गदारोळ केला होता. कृषी कायद्याचा असंच होतं. गहू पिकवणारा पाण्याचा शेतकरी मुळात आपल्याकडे अतिशय कमी आहे. गहू हे पाण्यावरचं पीक आहे, तांदूळ हे पाण्यामुळे येणारं पीक आहे. कोरडवाहू शेतकरी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या सगळ्या कृषी आंदोलनामध्ये कुठंच कोरडवाहू पिकाचा मुद्दा नव्हता. इतका गोंधळ घातला गेला त्याच्यावरती. शाहीनबाग, CAA, NRC, आता SIRच्या निमित्तानं काय चालू आहे? फार साधी गोष्ट आहे. ते जेव्हा विचारतात, BLO येतात, फॉर्म घेतात, सह्या करा म्हणतात, तुमचा आधार कार्डचा नंबर द्या म्हणतात. मी तुम्हाला माझं छोटंसं उदाहरण सांगतो. माझ्या पत्नीचं माहेरचं नाव होतं, इकडच्या नावानं जेव्हा इलेक्शन कार्ड तयार झालं, जुनं कुठं आहे, काय आहे, त्याचा रेफरन्स सांगा, तिच्या आईवडिलाचं सांगा, अशा 2-3 गोष्टी त्यांनी विचारल्या आणि विषय मिटला. हे काय चालू आहे मग आता? ज्या तुम्ही विरोध करत होता, आरडाओरडी करत होता, धिंगाणा केला होता, शांतपणे ते सगळं चालू आहे ना. आता पता नाही ना तुम्हाला. तीच गोष्ट डिलिमिटेशनची. राजीनाम्याचं तुणतुणं वाजवत बसलेले असताना ते डिलिमिटेशनचं बिल येऊ घातलेलं आहे ना. समजा 2/3 बहुमताचा सगळा जुगाड झाला नाही तर हे त्याच्यामध्ये आणणार नाहीत. पण दुसरीकडून जेव्हा सेन्ससचं काम पूर्ण होईल तेव्हा आपोआपच डिलिमिटेशन आणि त्या गोष्टी लागू होतील. येत्या नोव्हेंबरमध्ये त्याची मुदत संपते आहे. या सगळ्यातून आता असं वाटतंय की हा जरूर ठरून खेळ केला गेलेला आहे. विरोधक बरोबर त्या ट्रॅपमध्ये अडकले. सोनम वांगचूक उलट शहाणेत म्हणाल मी. त्यांनी उपोषण केलं, मुद्दा लक्षात आल्याच्या नंतर उपोषण मागितलं. त्यांनी राजीनाम्याची वाट पाहिली नाही. राहुल गांधी सारख्यांची किंवा आता हसायची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चा काढतात. म्हणजे मी हा व्हिडिओ जेव्हा केला तोपर्यंत म्हणजे काल हा मोर्चा निघालेला नव्हता अजून. आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल. काल नंतरच्या दिवसभरात काय घडलं मला माहिती नाही. काय मोर्चा आता काढायचा? विरोधात काढावं ते विषय संपलाय आणि म्हणे आता विजय मोर्चा. अरे विजयात तुम्ही सामीलच नव्हते ना, तुम्ही काही केलंच नाही ना. त्या आंदोलनाला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रात जागोजागी काही आंदोलनं वगैरे झाले, उपोषणं झाले, धरणं झाले. हे कुठं बसले, काही घडले? काहीच नाही. म्हणून म्हणतो की हे जे काय झाले ते जो फुगा फुगवला होता राजीनाम्याच्या प्रत्यक्ष टाचणीनंच त्याची सगळी हवा निघून गेली. आता मुद्दा असा आहे की आता पुढं करायचं. त्याच्यावरची वसंतवाणी. आला राजीनामा, आता पुढे काय, फाटक यात पाय विरोधींच. आरडा ओरड केली किती बोंब, विरोधाचा कोंब खुडला. दीपकेचे होते जंतर मंतर, दुजे छू मंतर राहुलची. वांग चुकची ती तिसरी आघाडी, सगळी बिघाडी विरोधींची. आला राजीनामा, गेली सारी हवा, शोधती हे नवा मुद्दा आता. झुरळांनी आता करावे ते काय, पक्षाचा पर्याय राजकीय. कांत म्हणे धूर्त आहे काही खेळी, कळे योग्य वेळी वाट पाहू, काहीतरी याच्या मागे आहे हे निश्चित.
आता उलट त्याला कॉर्नर करणे असा शब्द आहे इंग्रजीमधला, कोपऱ्यात घेणे किंवा त्याची गोची होणे. अभिजित दीपके आणि काँग्रेस जनता पार्टीचं असं होऊन बसलेलं की सगळ्याच मागण्या मान्य झाल्यात. आता करायचं ते का? एक तर तुम्हाला आता सरळ सरळ अधिकृतरित्या राजकीय पक्ष म्हणून रजिस्टर करावं लागेल, किंवा अन्यथा तुम्हाला आता शिक्षण, तुम्ही घेतलेला जनजीचा मुद्दा तर शिक्षण या विषयासाठी म्हणून तुम्हाला आता काम करत बसावं लागेल. समजा उद्या शासनाने समिती स्थापन केली, त्याच्यामध्ये अभिजित दीपके त्याच्या 2 सहकाऱ्यांना घेतली. मी स्वतः शासकीय समित्यांवरती काम करतो म्हणून सांगतो, हे थंडा करके खावा अशी पद्धत असते. अशा काही समित्या वगैरे करून ठेवल्या की ते चालत राहतं गुढाळत. हे त्याच्यामध्ये निश्चितच अडकणार. काय ह्यांची काही स्वतःची वेगळी अशी भूमिका नाही. आणि ज्या गोष्टीसाठी हे सगळं चालू होतं, राजीनामा राजीनामा राजीनामा, तो तर राजीनामा येऊन गेला. आता बदल पण करायचं ठरवलं मोदी. ते त्या बाबतीतलं बिल पण आता, म्हणजे हा व्हिडिओ मी काल केला, आज तुमच्या समोर येतोय. आज कदाचित दुपारी संसदेमध्ये ते विधेयक पण मांडल्यात. विरोधकांनी कारण नसताना मूळ मुद्द्याला हात घालायच्या ऐवजी राजीनामा करत बसले. त्या राजीनाम्यानंच प्रत्यक्ष राजीनामा घेऊन तो फुगा, या फुग्याला टाचणी लावल्या गेली आणि तो फुगा आता फुटला. आता जंतर मंतरवरती काही आंदोलन करण्यात मतलब नाही. वांगचुक तर वापस गेलेलेच आहेत उपोषण संपून. आणि विरोधकांत बावचळल्यासारखं झालेलं आहे, कारण की साधा मुद्दा होता की या सगळ्यातून विरोधकांची एकी दिसावी. त्यांनी ठामपणे प्रत्यक्ष ते सत्ताधाऱ्यांना भिडले असं चित्र त्यांच्या मतदारांसमोर यायला हवं होतं. ते काही झालं नाही. मला असं वाटतंय, शंका येते की मोदी, अमित शहा, भाजप, त्यांचे जे कोणी सल्लागार चाणक्य असतील, त्यांनी बरोबर त्यांचा जो स्वार्थ आहे तो साधून घेतलेला आहे. कळेलच, जसं मी म्हणालो शेवटी, योग्य वेळ येईल तेव्हा ही खिळी काय ते कळेलच. इथेच थांबूया. धन्यवाद.